मर चाय का लाल लाल ये गुलाल तुम ये सोच लो, रंग केसरी हो या मृदंग केसरी हो या लाल तुम ये सोच लो। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण एका ट्रेंडिंग सॉन्गवरती अलर्ट मोशनवरती व्हिडिओ आज बनवलेला आहे। तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे, त्याचबरोबर जे बीट मार्क आणि शेकीपटचे प्रीसेट आहेत, ते तुम्हाला आपल्या वेबसाईटला फ्रीमध्ये मिळून जातील। तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तर आपली जी वेबसाईट आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर चॅनलवर जर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा। चला तर मित्रांनो, तुमचा जरा हे वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपवरती क्रिएट करणार आहे। तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर खाली कमेंटमध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तुम्हाला टेलिग्रामला अलर्ट मोशन ॲप फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे आपण सिम्पली अलर्ट मोशन ॲप ओपन करून घेणार आहे। तुम्हाला इथे खाली प्रोजेक्टचे बटन बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही इम्पोर्ट केलेले बीट मार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला इथे दिसतील, त्यामधील बीट मार्क सिम्पली आपण ओपन करून घेणार आहे। इथं आपल्याला सॉन्ग आणि बीट अशा प्रकारे बघायला मिळतील। त्यानंतर सुरुवातीला यायचं या प्लसच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथे मीडियाचं बटन आहे, ते मीडियाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथं जे आपले हे इमेज आहे ते तुम्हाला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचं आहे। या जागेत तुम्ही तुमचा कोणताही फोटो ॲड करू शकता। अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर दोन बटन टच करायचं आहे आणि हा जो आपला फोटो आपल्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला एक जो फोटो आहे तो व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल। त्यानंतर ह्याच्या फोटोची लेंथ आहे ते आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत जायचं आहे आणि या बटनावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे याची लेंथ शेवटच्या बीटपर्यंत वाढून जाईल। त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचं आहे, ॲरो चिन्हावर क्लिक करायचं आणि प्रत्येक बीटवरती आपल्याला येऊन सिम्पली या इमेजचे दोन पार्ट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण प्रत्येक बीटला येऊन इमेजचे दोन पार्ट करून घेणार आहे। टोटल आपल्याला 4 बीट बघायला मिळतील, ते 4 बीटला येऊन आपण या फोटोला 2 भागमध्ये डिवाईड करून घेणार आहे। त्यानंतर तुम्ही बॅक निघायचं आणि आपला जो दुसरा शेक इफेक्ट प्रीसेट आहे तो सिम्पली शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला आपले जे इफेक्ट आहेत ते बघायला मिळतील, त्यामधील पहिला जो आपला इफेक्ट आहे सिम्पली आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यासाठी इफेक्टला क्लिक करून इमेजला क्लिक करून इफेक्टला जायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पहिला इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि आपली जी पहिली इमेज आहे त्या पहिली इमेजला आपण हा इफेक्ट अशा प्रकारे इथे पेस्ट करून घेणार आहे। तर हा इफेक्ट आपला इथे सेट झालेला आहे। त्यानंतर पुन्हा बॅक निघायचं शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपला जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा बॅक निघायचं आहे आणि मेन प्रोजेक्टला ओपन करून दुसरा जो आपला इफेक्ट आहे दुसऱ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे या इमेजला पेस्ट केल्यानंतर तुम्हाला 3 लेअर दिसणार नाहीत, कारण हे जी आपली इमेज आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायला लागणार आहे। त्यासाठी आपण इमेज अशा प्रकारे 2 बोटांनी क्लिक करून छोटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर यातून बॅक निघायचं आणि मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून एडिट शेपला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला शेप आहे तो आपल्याला अशा प्रकारे इथं कट करत जायचं आहे, म्हणजे आपली जी फोटो आहे याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे इथं कमी होताना बघायला मिळेल। त्यानंतर यातून बॅक निघायचं आणि 2 बोटांनी पुन्हा आपल्याला ही जी आपली इमेज आहे 3 लेअरमध्ये बघायला मिळेल ती इथे ॲडजस्ट झालेली आहे, ते आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सेट होऊन जाईल आणि इफेक्ट आपल्याला या इमेजला सेट झालेला आहे। त्यानंतर पुन्हा बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपला जो 3 नंबरचा इमेज आहे त्या 3 नंबरची इमेजवरती यायचं आहे, त्या इमेजला क्लिक करायचं आहे, इफेक्टला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक निघून आपल्या मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि मेन प्रोजेक्टवरून आपली जी 3 नंबरची लेअर आहे त्या 3 नंबरची लेअर सिम्पली आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेणार आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट झालेला आहे। तर पुन्हा बॅक निघायचं आणि शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। आपण 3 इफेक्ट पेस्ट केलेला आहे, तर चौथ्या इमेजला यायचं आहे आणि चौथ्या इमेजला येऊन आपल्याला हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि पुन्हा बॅक निघून आपण जी चौथी इमेज ॲड केलेली आहे म्हणजे इमेजचा चौथा पार्ट आहे त्या चौथ्या पार्टला आपण हा इफेक्ट सिम्पली पेस्ट करणार आहे। अशा प्रकारे आपण इथं इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपली जी 5 नंबरची लेअर आहे ती सिम्पली आपल्याला इथं बघायला मिळेल, तो इफेक्ट आपण इथं कॉपी करून घेणार आहे। अशा प्रकारे आपण पहिल्या 4 इमेजला इफेक्ट ॲड केल्यानंतर आपली जी शेवटची आणि 5वी इमेज आहे त्या इमेजला आपण हा इफेक्ट सिम्पली पेस्ट करून घेणार आहे। तर पुन्हा बीट मार्कला येऊन आपण जी लास्ट इमेजचा पार्ट केलेला आहे त्या लास्ट पार्टला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपले सर्व इफेक्ट पेस्ट झालेले आहेत। त्यानंतर पुन्हा यातून बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे HD लेअरचे मी लेअर दिलेले आहेत, ते तुम्हाला कॉपी करायचं, त्यासाठी आपण जी सर्वात पहिली लेअर आहे इमेजच्या खालची त्याच्यावरती लॉंग प्रेस करायचं आहे आणि बाकीचे लेअर क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि आपली जी सर्वात शेवटची खालची लेअर आहे
तिथपर्यंत आपण लेअर सिलेक्ट करून घेणार आहे. अशा प्रकारे लेअर सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर या कॉपीच्या बटनावरती क्लिक करायचं आणि कॉपी 8 लेयर्स करून घ्यायचं आहे आणि यातून बॅक देऊन आपल्या मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. त्याच बटनावर एकदा क्लिक करायचं आणि पेस्ट 8 लेयर्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे 8 लेअर आपले जे आहेत ते व्यवस्थित पेस्ट होऊन जातील आणि व्यवस्थित त्या सेटही होऊन जातील. त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचं आहे. प्लशिनवर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपण ज्या स्पेशल वर्ड PNG क्रिएट केलेला आहे ते तुम्हाला आपण मटेरियलमध्ये फ्रीमध्ये दिलेलं आहे. ते सिम्पली तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जो पुढचा बीट आहे त्या 216चा बीट लावून आपल्याला इथपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हा PNG इथं सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे PNG सेट होऊन जाईल. त्यानंतर आपण जे 3 लेयर्स केलेले आहेत त्या 3 लेयरच्या पुढच्या बीटला जायचं आहे. म्हणजे 6 लेयरच्या बीट लावून पुन्हा एकदा हा PNG आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे PNG हे आपल्याला इथं समोर जे व्हाईट PNG दिसतंय त्या व्हाईट PNGच्या वरती आपल्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं PNG ॲडजस्ट झालेलं आहे. तर सिम्पली आजचा व्हिडिओ आपला क्रिएट झालेला आहे. त्याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती ॲरो चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ सिलेक्ट करून एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर काही प्रॉब्लेम असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.